नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आमच्या सोयाबीनमध्ये आज पहिली फवारणी घेत आहे। 28 दिवसाची आपली सोयाबीन झालेली आहे। त्याच्यामध्ये आपण प्रोफेक्स सुपर, रोको, बायोझाइम आणि स्टिकर या 4 गोष्टी घेतलेल्या आहे। कोणती फवारणी करताना 3 पेक्षा जास्त औषधी एकत्र नको। प्रोफेक्स सुपर काय काम करते? प्रोफेक्स सुपर हे घोडाळी आणि त्याचप्रमाणे चक्रीभुंगा मारते। रोको हे दुहेरी काम करतं, जमिनीवर पडलेली बुरशी पण मारतं आणि झाडावरची बुरशी पण मारतं। रोको हे दुहेरी काम करतं। बायोझाइम हे काय करतं? मुळ्यांची वाढ आणि जी झाडाची ग्रोथ आहे ती चांगल्या प्रकारे करतं। आणि स्टिकर तुमच्या जे काही फवारा आहे तो चांगल्या प्रकारे पसरवण्याचं काम करतं। यापैकी तुम्हाला काही महाग औषधी भेटत असेल तुम्ही मारू शकता, परंतु शेतकऱ्याने जितकं होईल तितकं आपल्या पैशाची बचत करणं आणि योग्य औषधी मारणं महत्त्वाचं आहे। कोणती औषध मारत असताना कोणतेही औषध मारत असताना त्याचे कार्य समजून घ्या की ते काय कार्य करतंय। दुकानदार म्हणतोय, कोणी सांगतंय म्हणून ते घेऊ नका। एखाद्या दुकानदाराला विचारा की हे खोकल्याचं आहे का तापेचं आहे। धन्यवाद।